खालापुरातील आतकर गाव जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापायला लागले आहे। शिवसेना महायुतीच्या उमेदवार रेश्माताई पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। महायुतीच्या पुरुष कार्यकर्त्यांसह महिलाही मोठ्या प्रमाणात प्रचारात उतरलेल्या दिसत आहेत। येथे महायुती विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी असा थेट सामना होत आहे। मतदानांचा दिवस जवळ येत चालल्याने प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप होत आहेत। राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीकडून एक आरोप काल करण्यात आला होता। नरेश पाटील जे की उमेदवार रेश्माताई पाटील यांचे सासरे आहेत व मागील वेळेस ते येथून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणतीही कामे केली नव्हती असा आरोप झाल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज महायुती पुढे सरसावली। नरेश पाटील हे रायगड जिल्हा परिषदचे फक्त सदस्य नव्हते तर ते आरोग्य, शालेय शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती होते। त्यांनी सभापती म्हणून जिल्ह्याभरात विकास कामे केली तर आपल्या विभागातील विकास कामे केली त्याचा पाढा ज्येष्ठ शिवसैनिक सुधीर चौधरी यांनी वाचून दाखवला। सुधीर चौधरी व नरेश पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी। आतकरगाव जिल्हा परिषदेचा शिवसेना भाजप युतीचा प्रचार हा अगदी आता जोरदार सुरू आहे। आपण आतकरगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि देवनावे या गावामध्ये आहोत। देवनावे गाव म्हणजे या तालुक्याचं राजकारण पूर्णपणे अगदी पूर्वीपासून या देवनावे गावातून फिरलं जायचं, असं बोललं जायचं। याच देवनावे गावामध्ये आपण आहोत। शिवसेनेचे इथले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत सुधीर चौधरीजी, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। चौधरीजी, जिल्हा परिषदेसाठी रेश्माताई उभे आहेत, पंचायत समितीसाठी रमोली उभे आहेत। देवनावे गावातूनच आपल्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या साखरे वहिनी उभे आहेत। कशी परिस्थिती शिवसेनेसाठी या गावातून असेल? खरं तर शिवसेना, भाजप आणि आरपीआय या युतीसाठी अतिशय अनुकूल अशी ही परिस्थिती आहे। गेल्या आमदारकीच्या जेव्हा इलेक्शन झाला त्या इलेक्शनमध्ये आम्ही दाखवून दिलं तशी शिवसेना देवनागा आणि विभागातली काय आहे, आमदारांना आपण इथं पुरेपूर जेवढा लीड देताना येता याचा होता तेवढा आपण लीड दिलेला आहे। कारण काय इथेशी फक्त एवढी वल्गना केली का हे 4 टोळकी आहेत, त्यांना आपण 20 न 50च्या आत गुंडाळणार आहेत, पण आम्ही 210चा आकडा पार केला। तिथंच त्यांचा हार झाली ती। आणि आज ज्या वल्गना त्यांच्याकडनं चालू आहेत का बाबा नरेश दादांकडनं काय कामं केली किंवा आणखीन काय केली, म्हणजे इथेशी काहीतरी काल समजलं, कोणतरी बोलत होते आतकरगाव साईडचे असतील, सासगाव ढेकू साईडचे असतील किंवा देवनावा दहिवली या परिसरातले काही काही जणांनी बाईट दिल्यात नरेश दादांकडनं काय कामं झालेत, कुठल्याही प्रकारची कामं काय झाली नाही, काय नाही। तुम्ही आपल्याला त्या कामांचा तपशील देतो। आतकरगाव ग्रामपंचायत मध्ये नळ पाणी पुरवठा योजना ही 1,11,00,000 रुपयाची आहे। आतकरगाव बौद्धवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता 5,00,000 कोटीचा आहे, हे 5 लाखाचा आहे। आतकरगाव बौद्धवाडा वस्ती स्मशानभूमी संरक्षण भिंत ही 10 लाखाची आहे। आतकरगाव बौद्ध वस्तीमध्ये अंतर्गत गटर 2.5 लाखाचे आहे। आतकरगाव मध्ये स्मशानभूमीकडे जाणारा कॉन्क्रीटचा रस्ता 7 लाखाचा आहे। रायगड जिल्हा परिषद आतकरगाव दुरुस्त करण्यासाठी 1,00,000 रुपये दिलेले आहेत। आतकरगाव आदिवासी वाडी येथे कपाट वाटप, आडोशी आदिवासी वाडीकडे जाणारा रस्ता 6 लाखाचा आहे। आडोशी बौद्धवाडी वस्ती संरक्षण भिंत बांधणी 20 लाखाची आहे। आडोशी वागरण वाडी येथे रस्ता 5 लाखाचा आहे। आडोशी येथे गावातून बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता 10 लाखाचा। आडोशी येथे हायमॅक्स बसवणे 3 लाखाचे आणि आडोशी येथे शेतजमीन संरक्षण भिंत ही 10 लाखाची आहे। ही कामं आहेत काय त्यांचा अपप्रचार करायचा आहे? आज ही जी कामं ही समोर तुम्हाला दिसतात ना, कशा करता तुम्ही समोरच्या तुमची कामं दाखवा ना। तुम्ही दुसऱ्यांची कामाचं निरेटिव्ह करण्यापेक्षा आपण काय कामं केले ती दाखवायची। आपण पंचायत समिती सभापती असताना आपण काय केलं, ते जिल्हा परिषद मध्ये असताना नरेश दादांनी ही जी कामं केलीत या जोरावरच आम्ही आपल्याला सांगू शकतो काय आमची सीट ही 101% विजयी होणार। याच हा जो काही प्रभाग आहे या प्रभागाचे खरे किंग मेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, आज ज्यांचा धसका विरोधकांनी घेतला असे नरेश पाटील आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनंही त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत। नरेश भाऊ, काय सांगाल? सध्या तर तुम्ही असा मुख्य प्रचार सोडून वेगळ्या पद्धतीचा तुमचा वैयक्तिक प्रचार सुरू आहे, आपली सुनबाई उभी आहे, एकंदरीत कसं वातावरण आता ह्या शेवटच्या क्षणापर्यंत आले?
आता खरं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि गावोगाव फिरत असताना आपण पाहत असाल आता इथे बघा उत्स्फूर्तपणे सर्व कार्यकर्ते शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा आरपीआय असेल, सारे मिळून एक जीवाने एक दिलाने काम करत आहेत. आणि या मतदारसंघामध्ये फिरत असताना जनतेचं जे प्रेमाचं जे आपुलकीचं जे नातं जोडलेलं आहे, त्या जोरावर या गावोगाव फिरत असताना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि काही ठिकाणी काही लोक चर्चा करत असतात. मी फार काही या गोष्टीवर बोलायला इच्छुक नसतो, पण एखाद्याने काही बोलावं म्हणून ते आम्ही ऐकत जावं असं पण माझं पद्धत नाहीये. ह्या लोकांना मी विचारू शकतो, की ज्यांनी मला काल कोणीतरी सांगितले, की आत्तरगाव ग्रामपंचायतीमध्ये नरेश पाटलांनी 18 रुपयाची सुद्धा कामं केली नाहीयेत. तर आताच माझ्या मित्रांनी ती यादी वाचून दाखवली. आपल्याला सुद्धा ती मी यादी फॉरवर्ड करतो आणि आपण तीही प्रसिद्ध करावी, की त्या ग्रामपंचायती एकट्या आत्तरगाव ग्रामपंचायतीमध्ये किती मोठ्या प्रमाणात आपण कामं केलेली आहेत. परंतु या कामांची पोचपावती जनता देत असते. मी ओरडून लोकांना सांगण्याची काही गरज नाही मी काही कामं केलेली आहेत. गावोगाव गेल्यानंतर त्या गावातील लोक आम्हाला सांगतायत, की हे काम नरेश पाटलांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. आज तुम्ही बघत असाल ठिकठिकाणी जो गावातील लोकांचा आम्हाला जो प्रतिसाद मिळतो, तो ह्याच बळावर मिळतोय, की जिथे विकासाची कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील, शासनाच्या माध्यमातून असतील, प्रयत्न करून आपण ती तिथे त्या या विभागामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून लोकांचं प्रेम आम्हाला मिळते आणि या प्रेमाच्या जोरावर आम्ही निश्चित या निवडणुकीमध्ये यश संपादन करू. मागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही इथं सदस्य होतात. जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती पण झालात. याच्यातून म्हणजे फक्त विभागच नाही तर अगदी पूर्ण जिल्ह्यामध्ये तुमचं काम त्यावेळेला या सभापती पदाच्या माध्यमातून झालं. आपल्या इथेही एक आरोग्य सेवेचं एक हॉस्पिटलचं काम आपण दिलेलं होतं. त्याबाबत काय सांगाल? निश्चित जिल्हा परिषदेचा शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा सभापती असताना जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण हे काम करत असताना आपल्या तालुक्यात, आपल्या विभागामध्ये जास्तीत जास्त विकास निधी आणून जास्तीत जास्त चांगली कामं कशी करावीत यासाठी माझा प्रयत्न राहिला. आणि आपण पाहत असाल की इथे पाली फाट्यावर पेन खोपोली रस्ता असेल, पाली खोपोली रस्ता असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल, या सेंटरला आपण इथे एक जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी जी जागा उपलब्ध नव्हती, ती जागा आपण देवनावे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यावेळी मंजूर करून घेतली कलेक्टरकडून आणि त्या ठिकाणी ते हॉस्पिटल व्हावं म्हणून प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी निधी मंजूर करून घेऊन ते हॉस्पिटलचं काम देखील सुरू झालेलं आहे. अशाच अनेक प्रकारची कामं असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील किंवा तुम्ही आज एक विठ्ठल मंदिरावर जिथे जाल, तिथे दशक्रियेचा विधी होतो. अशा प्रकारचं सभागृह तिथे उभं करून तिथे आज लोकांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे लोक आपल्याला तिथे भरभरून आशीर्वाद देतात. तिथे गेल्यानंतर निश्चित आपलं नाव काढलं जातं. या साऱ्या चांगल्या जनतेच्या उपयोगी असत्या वस्तू ज्या वास्तू आहेत किंवा ज्या काही विकासाची कामं आहेत, ती सारी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जनतेचं प्रेम हे निश्चित आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आत्तरगाव याच जिल्हा परिषदेमध्ये जे 2 उमेदवार त्यावेळचे होते, ज्यांना या खालापूर तालुक्यामध्ये अगदी जसं मी पहिला शब्द वापरला होता, की किंग मेकर भूमिकेमध्ये असतात, तसे नरेश पाटील आणि भाई शिंदे. हे दोघंही आता ह्या आत्तरगाव जिल्हा परिषद वॉर्डासाठी एकत्र झालेले आहेत. भाईंनी तर काल सांगून टाकलं, की राम लक्ष्मणाची जोडी आमची आता आहे. आमच्याबद्दल वावड्या काय उठवू नका किंवा ज्या उठत असतील ती नक्की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असं वाटतंय? मला खरं म्हणजे सांगावंसं वाटतं, की किंग मेकर ही भूमिका मला पटत नाही. निवडणुकीमध्ये यश संपादन करणारी खरी जर कोण किंग मेकर असेल ती जनता असेल, ती मतदार असते आणि ते खरे या निवडणुकीत यश मिळवून देत असतात आणि तेच खरे किंग मेकर असतात. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ती जनता आणि ते मतदार आमच्या पाठीशी आहेत आणि ते आम्हाला या निवडणुकीत दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार असतील आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, यांना निश्चित आपल्या मतदारांच्या भिंतीवरती मतदार कार्यकर्त्यांच्या जीवावरती मतदार आम्हाला निश्चित साथ देतील असं मला वाटतं. तर हे होते नरेश भाऊ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, स्वतः किंग मेकर
म्हणून घेत नसले तरीही या आतकरगाव जिल्हा परिषद वॉर्डासाठी त्यांची जी भूमिका आहे ही नक्कीच किंग मेकर म्हणून इथं असणार आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येत्या मतदानाच्या दिवशी आणि त्यानंतर लागलेल्या निकालामध्ये आपल्याला तो स्पष्ट पाहायला मिळेल. प्रवीण जाधव, खालापूर, रायगड.